व्यवस्थित? टीचर काय बोलली नाही? दीदी सोबत कशी जाते? आज पप्पा नाहीये तर हा, मीच तिला बोलली. मग तिला पण ट्युशनला जायचं होतं ना, मग लेट होईल परत म्हणून वेळली तिला दोन्ही क्रॉस करून दे. मग मी तिलाही सांगते एकटी आहे. संध्याकाळी तर मी घेणार बोलली आहे ना. टीचर काय बोलली का? मग ते त्याची ओरल घेतली का? मग बरोबर आलं तुझं? मग काय बोलले नाही ना? मग नेक्स्ट ते 2 राहिलेले मोठे आन्सर ते केले का? मग ते झाले कम्प्लीट? मग तेवढा तेच करत होते, नाही झालं? मग संध्याकाळी करते. जास्त काय सुट्टी आहे? काल मेळ्यात घेतलं. काय मिश्काचं छोटं, पण तिने ते तोडलं. पण कुठे गेलं? तोडलं म्हणजे ते हे झालं, सगळं बँड झालं. पण हे घेऊन काय फायदा इंजू, सांग? अरे कधीतरी काहीतरी. अरे असं काय बोलते? कधीतरी काहीतरी, नेहमीच तुला काहीतरी असतं. बाबा बाबा बाबा, कोणती खेळणी तिला घेतली सांग? हा सांग. असं काय नाही. मग ती तो राईड मध्ये जास्त बसू नाही शकत, ती लहान आहे म्हणून. तो मोबाईल कसं ती आपला घेऊन फिरते ना, माहितीये ना तुला, आपला घेऊन कसा मोठा मोबाईल फिरते, म्हणून तो मी घेतला. असं काय नसतं इंजल, तुझा पण लाड तेवढाच, तिचा पण तेवढाच. पण हे तुला आता तू बोलली तर हे तुला घेतलं, ठीक आहे. पेन पेन्सिल कालच पप्पाने घेतली तुला, तरी पण तू काल मेळ्यात घेतली, बरोबर आहे ना? सांग मग ते काय. मग परवा घेतली ना. मग तो आता कोणाचा प्रॉब्लेम? आमचा प्रॉब्लेम का दुकानवाल्याचा की तुझा? कोणाचा तो प्रॉब्लेम? दुकानाला. बघितलं, दुकानवाल्याचा प्रॉब्लेम. ती संपली, त्याच्यात आम्ही काय करू शकतो? नाही करू शकत ना. ती लीड घ्यायची, लीड मिळते, एवढं पॅकेट मिळतं लीडचं. ती लीड काकी आली. झोपली आहे. झोपले तेव्हा तर शांत आहे घर. ती काल आम्ही मेळ्यात गेलेलो ना. संध्याकाळच्या टायमाला इथे मस्त चहा ठेवलेली आहे मी, आणि घरामध्ये खूप शांतता माझ्या दिसत असेल, कारण माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या आहेत. इथे मिश्का झोपलेली, तिचं तर रोजच टाइम आहे झोपायचा. बट एंजल सॅटरडे असून बिचारी मस्ती करून झोपली, कारण तिची तब्येत जरा ठीक नाही आहे. सर्दी झालेली, सकाळपासून जरा लो दिसते ती, म्हणजे की झोप नसल्यावर असेल, म्हणजे खूप तिला असं त्रास होत असेल सर्दीने, खूप झोपसारखं येत होतं तिला. म्हणजे मी तिच्या फेसकडे बघून मी तिला बोलते, तुला बरं नाही वाटत आहे का? तब्येत ठीक नसल्यासारखं झालेलं आहे तर. नाही तरी पण मग ती खेळतच होती दुपारी, आणि मला वाटतं आत्ता झोपली ती 4-4:30च्या दरम्यान झोपलेली आहे. तर म्हटलं झोपू दे, आता कुठे जायचं तर नाही आहे, थोड्या वेळ झोपेल आणि उठेल. इथे माझी चहा रेडी होते, आता मम्मी येईल थोड्या वेळात. चला पसारा वगैरे आवरते आणि मग पहिल्यांदा चहा घेते. दुपारपासून तिला बरं पण नाही वाटत आहे, आणि दुपारपासून वायफाय बंद झालेला आहे, त्याच्यामुळे ना इथे वायफाय लावलेला तो बंद झालेला आहे ना, आता टी व्ही बंद, त्याच्यामुळे ती झोपून गेली असणार. कावळे खूप त्रास देतात. एक तर बरोबर आहे ना, बेडरूमच्या विंडोच्या इथे येऊन काव करत राहतं, त्याच्याने मिश्का पण उठून जाते, डचकत्याने उठते. ती मगाशी उठलेली, परत तिला झोका दिला तर झोपून गेली. इथे माझी चहा रेडी झालेली आहे, मस्त उकळलेली आहे, अजून थोडीशी बॉईल करते आणि मग चहा घेते. चला मग थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला.
तुझी टेस्ट सुरू आहे ना? हां, मग सगळं झाल्यावर मी चेक करणार. चला. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला, आज आहे संडे आणि संडेचं स्पेशल असं आमच्या इथे हळदी कुंकू आहे मंडळाचं. म्हणजे आज रिपब्लिक डे पण आहे, त्याच्यामुळे आज हळदी कुंकू आहे. संध्याकाळी बघू तिथे जाणं पॉसिबल होते की नाही, पण जाणार तर आहे, सर्वजण जाणार आहे इथून. मम्मी पण आज म्हणजे त्या तशाही लवकर येतात, तर विचार केला की आहे सोबत तर मग जाता येईल. हाय सोनी. सोनीला बघता बघता माझ्या मानेला झटका आला इथे. चला, मिष्का झोपलेली आहे, मागे सोनी दिसत असेल तुम्हाला. मिष्का झोपलेली आहे आणि काम सगळं आवरलेलं आहे. एंजलला जे मी एक लेसन तिचा काल कंप्लीट केलेला त्याच्याबद्दल मी तिला लिहायला दिलेले, क्वेश्चन लिहून दिले, तिला आन्सर्स लिहायला सांगितले आणि जेवणाची तयारी सुरू आहे. काय गं मग, कशी आहेस? देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे, उत्तम आरोग्य लाभू दे, यांना उत्तम आरोग्य लाभू दे, यांना उत्तम आरोग्य लाभू दे. खूप खूप कृतज्ञ आहोत आपल्या या सेवेसाठी, कारण तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्या दत्ता मंदिरामध्ये दर रविवारी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये विनामूल्य पण अनमोल असे बालसंस्कार केंद्र दिले जातात. कृतज्ञता, देशाबद्दल प्रेम, मुलांमध्ये कृतज्ञता हा गुण कसा डेव्हलप होईल ते शिकवलं जातं. तर आपण हा बालसंस्कारचा सर्वांनी जरूर लाभ करून घ्यावा. ही आपल्या सर्व काशी गावातील सर्व
हळदी कुंकू होतं तिथे जाऊन आलो, थोडं एन्जॉय केलं, मुलींनी एन्जॉय केला. जेवण बनवून गेलेली मी, पटकन 5ला होतं तरी मला लेट झाला, म्हणजे मी गेली 6:30पर्यंत गेली. 7:30ला संपणार होतं, पण 8 वाजेपर्यंत थोडं ढकलत नेलं आणि 8 वाजता आम्ही आलो. आणि मम्मी पण कामावरूनच डायरेक्ट आलेल्या, तर मग निघून गेलो आम्ही. चला तर मग आता जेवायचं आहे आम्हाला, आणि उद्या आपलं रुटीन, उद्या मंडे. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.